बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणातली ही बातमी आहे। एनआयने या प्रकरणामध्ये 2 व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे असं कळतंय। पश्चिम बंगालमधून अब्दुल मतीन आणि मुसाबिर हुसेन यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हेच दोन्ही मुख्य आरोपी असल्याचा एनआयएचा दावा आहे। पश्चिम बंगालमधून या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकं घडलेलं आहे हे समजू शकलंय का? या दोन्ही आरोपींकडून कुठली कबुली दिली गेली आहे का दोघांकडून? रामेश्वरमच्या या कॅफेबद्दल सातत्यानं वेगवेगळी नावं समोर येत होती। या अगोदर देखील 18 जागांवरती साधारणपणे जर आपण पाहिलं तर छापे एनआयने टाकले होते आणि यामधून 2 फरार आरोपी आहेत आणि त्यांच्यापैकी काहींना आता अटक झाल्याचं समजतंय। मागच्या काही दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर 3 राज्यामध्ये यामध्ये 18 जागांवरती धाड टाकण्यात आली होती। त्यामध्ये आता या लोकांना अटक करण्यात आलेली आहे। या अगोदर 29 मार्चला या लोकांना पकडण्यासाठी सरकारने 10 लाख रुपयाचं बक्षीस देखील जाहीर केलं होतं। मात्र यामध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती। मात्र त्याच्याबद्दल अद्यापपर्यंत कुठलाही खुलासा एनआयच्या वतीने केलेला नाहीये। 26 मार्चला चिकमंगळूरू या ठिकाणी मुजम्मिल शरीफला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानंतर 23 मार्चला 2 संदिग्ध व्यक्ती कॅमेरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले सीसीटीव्हीमध्ये आणि यामध्ये पाहिलं तर युसीचा मॉड्यूल आहे का या सगळ्याचा तपास केला जात होता आणि यानंतर आता या 2 व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा असलेली आपली एनआय ही करत आहे। आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अनेक लोकांची या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आलेली आहे। 9 मार्चला खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रकरणामध्ये एका संदिग्ध व्यक्तीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं आणि त्यानंतर एनआयने या सगळ्या प्रकरणावरती 10 लाखाचं बक्षीस देऊन या सगळ्या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली होती। आणि देशामध्ये अशा पद्धतीने घातपात केले जात असल्यामुळे एनआय अत्यंत सतर्क आहे। त्यात निवडणुका सुरू आहेत, मोठमोठ्या सभा सुरू आहेत आणि या जो ब्लास्ट झाला होता तो त्या ब्लास्ट मध्ये 10 लोकांचा अत्यंत गंभीर जखमी झाले होते। निश्चित शिवाजी, आणि एनआयने जो आता दावा केलेला आहे त्या संदर्भात दोन्ही आरोपींकडून कुठली कबुली मिळते का हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।